जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। साक्री शहरातील विविध पदावर रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचे छोटेखानी सत्कार समारंभ सोहळा श्री शिवाजी वाचनालयात उत्साहात पार पडला। साक्री तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने श्री शिवाजी वाचनालयात 2010 पासून अभ्यासिकेचे मार्गदर्शन पुस्तक उपलब्ध असल्याने गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करून दाखवलं व आज विविध पदावर नियुक्त झाल्याने आजी माजी विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शिवाजी वाचनालयात वरिष्ठांकडून वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन मिळत असल्याने होतकरू विद्यार्थी घडविण्याचे काम शिवाजी वाचनालय करीत आहे। साक्री तालुक्याचे तहसीलदार संदीप भोसले यांनी देखील वाचनालयात विशेष लक्ष दिले आहे। वाचनालयात पुस्तकांची भर व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी तहसीलदार साहेबांकडे मीडिया लाईव्हच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे। या छोटेखानी सत्कार समारंभात शासकीय पदावर रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व शिवाजी वाचनालयातून जास्तीत जास्त विद्यार्थी घडवण्याचे काम देखील सुरूच राहणार असे ठोस आश्वासन यावेळी देण्यात आले। यावेळी आयोजक विशाल देवरे, विशाल देसले, योगेश काकुस्ते, समाधान देवरे, चंदू बावा, योगेश देवरे, धर्मराज शेवाळे, संदीप सिसोदे, कमलेश भदाने, मोहन सोनवणे, संदीप खैरनार, दीपक चव्हाण, ललित अहिरराव, प्रशांत सर, दीपक टाक, सागर अहिरे, गणेश रामोळे हे विद्यार्थी उपस्थित होते। कॅमेरामन हरीश मंडलिक सोबत रफिक शेख, साक्री। समारंभ ठेवला आणि त्यांचा सत्कार समारंभासाठी तुम्ही सगळ्यांनी अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दलही धन्यवाद करतो। मी संदीप सिसोदे, गणेशपूर पोलीस पाटील या पदासाठी माझी निवड झाली। सांगायचं ते खरं की मी 2014-15 सालापासून या कंटिन्यू 3-4 वर्षापासून या छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी वाचनालयाला इथं आलो आणि खूप अभ्यास केला। अभ्यास करताना खूप अडचणी आल्या पण अभ्यास जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही आणि त्याचा काहीतरी या अभ्यासाचा आम्हाला फळ भेटलं। फुल नाही तर फुलाची पाकळी आमची अपेक्षा खूप वेगळी होती पण काही नाही तर काही अभ्यास करून आमच्या पदरी पोलीस पाटील या पदाचं आम्हाला या पद भेटलं। जरी ते पद त्या पदाला मानधन आहे आणि धन जरी कमी असलं पण मान निश्चित सगळ्यात जास्त मोठं आहे पोलीस पाटील पदासाठी। आणि अभ्यास शिवाजी वाचनालय साक्री इथे 2010 पासून अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे। तालुक्यातील सर्व जवळील खेडेपाडे आहेत, इथून इथे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येतात। तर खूप वर्षापासून छान असा उपक्रम इथं राबवण्यात येतो, वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात, पोरांना मार्गदर्शन करण्यात येतं। तर याचा काहीतरी आउटपुट निघालेला आहे। 2010 नंतर आत्तापर्यंत जवळजवळ 100 मुलांनी वेगवेगळ्या पोस्ट काढलेल्या आहेत। कोणी पोलीसमध्ये सामील झालेलं आहे, कोणी शिपाई झालेलं आहे, कोणी क्लर्क झालेले आहेत। तर इथं दरवर्षी अभ्यास करून खूप पोरं पोस्ट काढतात आणि त्यांचा दरवर्षी आम्ही सत्कार करत असतो। तर नक्कीच शासनाच्या या उपक्रमाचं चांगलं फलित लाभलेलं आहे आणि आम्हाला इथल्या डायरेक्टर बॉडींकडनं मार्गदर्शन लाभत असतं, प्रोत्साहन मिळत असतं। तर ही परंपरा अशीच चालू राहो याची आम्ही अपेक्षा करतो आणि याच्या डायरेक्टर बॉडीवर असलेले तहसीलदार यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं। अशाच प्रकारे त्यांनी आम्हाला अजून प्रोत्साहन द्यावं, आमच्यासाठी अजून बुक्स वगैरे उपलब्ध करून द्यावे एवढी आम्ही विनंती करतो। आज शिवाजी वाचनालयात आम्ही जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता। हा सत्कार सोहळा आयोजित करण्यामागचा प्रमुख उद्देश हा होता की साक्री तालुक्यासारख्या आदिवासी भागात चांगले क्लासेस उपलब्ध नाही आहेत, चांगल्या लायब्ररी उपलब्ध नव्हत्या आणि त्या धर्तीवर आम्ही 2010ला छत्रपती शिवाजी वाचनालयातील डायरेक्टर बॉडीला एक ॲप्लिकेशन केलं आणि त्यांना एक वाचनालय कक्ष सुरू करण्यासाठी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती केली, सर्व साक्री तालुक्यातील होतकरू विद्यार्थी मिळून, आणि त्यांनी आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली आणि 2010 पासून या लायब्ररीत अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासासाठी येतात आणि या लायब्ररीचं 2010 पासून तर 2018पर्यंत आत्तापर्यंत जवळजवळ 100 विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध विभागात चांगल्या पदावर नोकरीस कार्यरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा अजून बरेच विद्यार्थी जे ग्रामीण कुटुंबातून येतात त्यांना प्रेरणा मिळावी
त्यांना एनर्जी मिळावी म्हणून आम्ही आज सत्कार मूर्तींचा सोहळा आयोजित केलेला होता। आणि निश्चितच मला अपेक्षा आहे की बरेच आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे यश संपादन करतील आणि आपल्या तालुक्याचे घराचं आईवडिलांचं नाव रोशन करतील हीच अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।